महोदय. स्वर्ग सुख विणती हे तलम तलम धागे प्रीत चेतवून सारे प्रीत ही अंतरी शुभ्र शुभ्र चांदणी संचित हे जन्माचे आत दिनी लोक हे मागे चांद पितुर लागे रे पितुर लागे कुटिलता जटिलता कुटिलता ही भवतारे आसमान जाची पान जाची जितदार तुझी आसमान जाची पान जाची जितदार तुझी बाजी. श्रीधर, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. काय? ते दिवशी मी तुमचे बांगडी संपलाय तो विषय, राहू दे. त्या दिवशी मी तुमच्यावर लय रागवलो होतो. असू दे, माझ्या मनात काय राग नाही आता. नाही, पण मला सांगायचंय. मला काय ऐकायचं नाही. जे काय झालं त्याला माझी काय हरकत नाही. पण तुला जर हेच सांगायचं असेल तर तू अक्काच्या जवळ जाऊन बस. थांबा मेणा. क्या चल आत बस. नाही, असं काय करतोस? ये म्हंटल ना, आत बस चल. जा. नाही. हिचो का अक्का जवळ जा. अक्काची काळजी घ्यायची ना. होय. जा. चला. आज बाजारात फिरायला आले तर एवढे चिडले शिलेदार माझ्यावर. आणि हे दावतीचं काय काढलंय फरीसेटनं? त्यांच्या बरोबर जर दावतीला गेले तर केवढे चिडतील शिलेदार. अक्का चल. शिलेदारांसमोरच सांगून टाकते की मला त्या दावतीला नाही जायचं म्हणून. आ गई मेरी हीरा. भगवान करे नजर न लगे मेरी इस रौनक को. बडी बी, हे दावतीचं काय प्रकरण आहे? मी नाही जाणार. तू आज चल, दमली असशील आराम कर. उद्या आपण जाताना बोलू. तुम्ही अजून इथे काय करताय? हिरा पोचली, तुमची चाकरी संपली. निघालात तरी चालेल. आणि हां, फरीसेटना सांगा आम्ही त्यांचं आमंत्रण कबूल केलं. हिरा येते म्हणावं.
तुला माहिती का मी खांद्यावर बसलो, तलवारबाजी केली आणि तलवारबाजी मध्ये मी जिंकलो. आणि शिलेदार म्हणजे लई भारी बघ स्वभावानं. हा आणि परिसेट तो तो जरा आकडोय, सारखा आपल्या हक्काच्या माग माग करत असतो. त्या दिवशी मला घालवायला बघत होता, पण मी किती हुशार, त्याला बरोबर धावलं इंगा. देवळात म्हातारी त्याने विकली त्याच्या जवळ. लई चिडलेला, पण हक्कासमोर काहीच बोलू नाही शकला. म्हणजे परिसेट पेक्षा बाजी शिलेदार चांगला आहेत म्हण की. 100 या चांगलं. मी त्यांचा रागराग करतो म्हणून सांगितलं तर चालते म्हणले. वा, बाजी शिलेदार चांगला आहेत हे तुला कळलं, चांगलंच झालं. मला बी नाही आवडत तो परिसेट. हा, आणि आता उद्या त्यांच्या घरी दावत आहे, मी जाणारच नाही. तू नाही गेलास तर अक्काचं रक्षण कोण करणार? किरेदार आहेत की, ते खरी काळजी घेतात अक्काची. अक्का, तू माझ्यासाठी शिलेदारांसंगत बोलणं सोडलंस. मी बोललो ग, पण ते जरा रागातच बोललो. माझे शिलेदार एकदम चांगले, तू बोल त्यांच्याशी, मी नाही चिडणार. नाही तसं नाही. तसंच आहे अक्का, मी बघितलं तुझा चेहरा. तू मनात असूनही माझ्यामुळे शिलेदारांसंगत बोलू शकले नाही. पण ते तरी कुठं बोलतायत माझ्याशी. जाऊ दे, तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस. तुझा काही संबंध नाहीये. माझाच संबंध आहे अक्का. मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली. कुठली? शिलेदारांनी माझ्याकडे बांगड्या दिल्या होत्या तुला द्यायला. पण शेवंता मावशीनं आणि बडबीने मधूनच काढून घेतल्या आणि तुला सांगायचं नाही म्हणून असं सांगितलं. ते म्हणल्या की मी जर या बांगड्या तुला दिल्या तर तू मला सोडून शिलेदारांकडे जाणार आणि माझ्या संगत बोलणार बी नाहीस. देख हमने तुम्हारे लिए क्या लाया है. अरे वा, पाटल्या ह्या कुठून आणल्यास? तू तर कधी घालत नाहीस अशा. छान आहेत. काढ त्या पाटल्या. परिशेटच्या पेश किमती बांगड्यांपुढे अवकातच काय या पाटल्यांची. शिलेदार, चला 2 घास खाऊन घ्या. भीक नाही लागली बाजीला. घरात आलेल्याचा अपमान करायचा. धाव धाव, दौलतीला महत्व देणारी माणसं. बावनखिंड जेवणच काय, पाणी बी घेणार नाही. काय झालं पुरी? असं का वागताय तुम्ही? अगं मनाला किती डागण्या बसताय माहित आहे? हिरा, हिरा मी तुला सांगतो. अगं हिरा, अगं बडबी, का केलंस असं? म्हणून तर शिलेदारासनी वाटलं तू त्यांचा नाही परिसेटचा स्वीकार केलाय म्हणून. आणि तू त्यांच्या संगत आता बोलत बी नाहीस. होय छबू मामा, शिलेदारांनी दिलेल्या बांगड्या तोडून मी फरीसेटनं दिलेले कंगण घातले. पण मला काहीच माहित नव्हतं. अगं पण शिलेदारासनी तरी कुठं माहित होतं? त्यांना वाटलं असणार तू बांगड्या घातल्या म्हणजे सगळं माहित असेल तुला. बडीबीनं लई मोठी खेळी खेळली या बघ. नाहीतरी शिलेदारांवर पहिल्यापासून राग होताच तिचा. तुला राग आला तरी चालेल हिरे, पण खरं ती बोलतो. हिरे, तुला दौलतजाद्यांच्या दावणीला बांधायला उतावीळ झाली या बडीबी. फार चुकीचं वागली बडीबी. हे सगळं माझी म्हणून अक्का. नाही, तुझा यात काहीच दोष नाही.
तू जे केलंस ते माझ्या प्रेमापोटी. हिरे, तू उद्याच्या दावतीला सरळ नाही म्हणून सांग. नाही छबू मामा, मी उद्याच्या दावतीला जाणार आणि शिलेदारांच्या मनातल्या सगळ्या शंका दूर करणार. अगं पण वगैरे काही नाही. हरी सेठचा पिच्छा सोडवायचा तर तो उद्याच्या दावत मध्येच सोडवता येईल. हिरे, उद्याची दावत साधी समजू नकस. पुण्यातले सगळे सरदार मानकरी येणार आहेत. तू जाऊन काय करणार तिथं? उद्याची दावत तुला काय घेऊन येणार आहे माहितीये? हिरे, उद्याचा दिवस तुझ्यासाठी आणि शिलेदारांसाठी लई महत्वाचा आहे बघ. एक तर शिलेदार तुझ्या आयुष्यात येतील, नाहीतर तू त्यांना कायमचं गमवशील. कोण आहे तुम्ही? या वक्ताला मला झोपच लागना. अहो, मग असं पहाटच यायचं इथं? बघितलं म्हणजे झोप लागणं म्हणून इथं कशाला आलं? मला सारखं वाटत होतं तुमच्याशी बोलावं, म्हणून झोपच येत नव्हती. मग आले निघून. बोलूया का थोडा वेळ? नाही, मी बोलत नाही तुमच्या संग. माहित आहे ना तुम्हाला? का? हे विचारा तुमच्याच मनाला. माझं मन मोडलंय का माणसानं? कसं विचार? माझी एखाद्याची मान मोडल, पण मन मोडणार नाही कुणाचं. मी तुमचं नाव कुठे घेतलं? मला नाही बोलायचं तुमच्या संग. जाऊ. कुणीतरी मायेचा माणूस भेटलाय वाटतं तुम्हाला, म्हणून आता माझ्याशी बोलावं वाटत नाही. मला नाही, तुम्हालाच भेटले तुमचं माणूस. मला तर माझं मायेचा माणूस केव्हाच भेटलाय. ते आलं ध्यान. आता जावं. तुम्हाला इथं असं बघितलं तर फरसेटनं काय वाटत? फरीसेठ? कोण? मी नाही ओळखत. उद्या दावत तेव्हा कळेल कोण फरसेट. तुम्ही का सतत त्यांचं नाव माझ्या समोर काढता? मी त्यांच्या सोबत असते कारण तुम्ही तिथे असता, पण हे नाही कळणार तुम्हाला. मला काय कळायचंय ना ते समज कळलं. काहीच कळलं नाहीये तुम्हाला. ती कोण आहे हे सांगा आधी मला. आहे माझं आपलं कोणतरी. म्हणजे तसं मला वाटलं होतं. सांगा तरी. तुम्हाला काय करायचं? तुम्ही जाऊ बघू इथं. माझ्यावर एवढा राग? तुम्ही दिलेल्या बांगड्या कापून काढल्या म्हणून ना? पण खरं सांगू का? काय सांगू ना, समज कळले. तुम्हाला जाऊ म्हणले ना. बाजी, बाजी, बाजी. अरे पुन्हा संकट बोलतोयस? बाजी, काय ग बाय? पुन्हा संकट बोलतोयस? कुठं कोण? कोण नाही. मी तर झोपलोय. जा तू जाऊन झोप. बरं बरं. मला वाटलं कोणतरी आलंय वाटतं. नाही, कोण नाही. जा झोप जा तू. वय वय. आता अजिबात थांबू नका. ऐका ना, तुम्ही मला बांगड्या दिल्या खरं, पण मला काय ऐकायचं नाही. तुम्ही जाऊ बघू तेव्हा तुमचीच म्हणणार.
आम्ही आपली टाकव मान फरीसेट एक नंबर माझ रावा त्याच्या संग चूक उद्या ते तुम्हाला मागणं घालतील तर वय म्हणून टाक जगातील समधी सुख तुमच्या पायात लोळणं घेत ठीक आहे तुम्ही हे सगळं नीट विचार करून बोलताय ना हा बघा काय गरज नाही बघायची जावाय ठीक आहे मग उद्या कळेलच तुम्हाला सगळं आणि हो माझं नाक एवढंही चपटा नाहीये हे हिऱ्याच्या दालनात ठेवणे तिला तयार कर मला बडीबीला तयार करायचंय आज फरीसेठ हिराला नेमकं काय विचारतील ग वो तो फरी सेठ को ही पता, लेकिन हमें मुंह मांगी रकम मिलने वाली है शेवंता। पण हिरा जर नाही म्हणली तर आजपर्यंत हिराला जो काही चांगुलपणा दाखवलाय मी तो सगळा पणाला लावेन मी। लहानपणापासून एका आईसारखं वाढवलं तिला, तिच्यावर केलेल्या सगळ्या उपकारांची परतफेड तिला करावीच लागणार, और कोई चारा ही नहीं है उसके पास। वाह बड़ी बी, एकीकडे आई बी म्हणून घेतीस आणि दुसरीकडे हिराला एकाला काढलंस वय। हव्या तू थोबाड पण ठेव चोंबडी। बडी बी, हिराचा जीव फरी सेटवर नाही शिलेदारांवरती आहे। छबू तू तुझ्या अवकातीत राहा। ही जी काय सोंग सुरू आहेत ना हिराची, सगळी तुझ्याच मुळे आहेत। ए भाकर तुकडा माझा खातोस आणि माझ्याशीच गद्दारी। तू बोल, जे पाहिजे ते मला बोल, जी सजा द्यायची ती मला दे, पण दौलतीसाठी हिराच्या आयुष्याचं वाटोळं करू नकस। वाटोळं नाही, भलंच करते मी। परिसेठ तिला सुखात ठेवतील की तो भिकारी बाजी? दौलतीनं भिकारी असतील शिलेदार, पण ते मनानं लई मोठा आहेत, तुझ्या फरीसेठ पेक्षा लाख पटीने मोठा आहेत। मनाच्या मोठेपणावर जर माणसाला जगता आलं असतं ना, फिर तो दुनिया में कोई काम ही नहीं करता। प्रभू तू मला शहाणपणा शिकवू नकोस। नाही बाडी बे, माझ्यासाठी बोलत नाही मी, आपल्या हिरासाठी बोलतोय। तिचा असा बाजार नका मांडूस। ठीक आहे, नाही मांडत। जेवढी दौलत फरीसेठ देत आहे तेवढी तू दे मला। दिलीस की मग लाव तिचं लग्न। आहे अवकात तुझी? इन हाथों से पाला है मैंने हीरा को, उसका गला घोटने का भी अधिकार है इन हाथों को। तू कुठल्या अधिकाराने तिच्या आयुष्याचे निर्णय घेतोयस? ही तुझी शेवटची भूल समज।
इथून पुढे जर तू मध्ये आलास तर धक्के मारून घराच्या बाहेर काढून टाकीन तुला. या सगळ्यापासून लांब राहायचं. जा, हिरा को तयार कर आणि निघायचंय सांग तिला.